या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 67 सॉल्व करणार. तर क्वेश्चन नंबर 67 आहे, द रेशो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग टू सर्क्युलर डिस्क ऑफ सेम रेडाय अँड मास. तर रेडियस ऑफ गायरेशनचा रेशो फाईंड करायचा रिंगचा आणि सर्क्युलर डिस्क ज्याची रेडियस पण सेम आहे आणि मास पण सेम आहे. अबाउट टँजेन्शियल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन. दोघांचा टँजेंट घ्यायचा आपल्याला, पण टँजेंट कसा आहे, प्लेनला परपेंडिक्युलर. ओके, तर त्या रेडियस ऑफ गायरेशनचा काय रेशो असणार ते आपल्याला ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला आहे. तर याचे 4 ऑप्शन पैकी पहिलं ऑप्शन आहे ए 3/2, बी ऑप्शन 2/3, सी ऑप्शन 1/√3 आणि लास्ट ऑप्शन डी 2/√3. तर या 4 ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन कोणतं असणार तर आपण या ठिकाणी चेक करूया, बघूया काय आहे. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये रेशो फाईंड करायचा रेडियस ऑफ गायरेशनचा रिंगचा आणि सर्क्युलर डिस्कचा, ज्याचं रेडियस सेम आहे, मास सेम आहे, पण जी ॲक्सिस आहे ती टँजेंट आहे आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ओके, मग सर्वात पहिला पॉईंट जो आहे तो आपण रिंगसाठी घेणार. तरी काय झाली, आपली सर्क्युलर रिंग झाली. ओके, आणि या रिंगच्या कुठून चालली ॲक्सिस, टँजेंट आहे आणि टँजेंट जी आहे ती कशी आहे तर परपेंडिक्युलर टू द प्लेन. इथं आपली ॲक्सिस रोटेट होते. याच्या अराउंड आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचा आहे. पण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे कुठून, सेंटरचा, आणि सेंटरचा जो आहे म्हणजे त्याला IC म्हणू, आणि तो किती असेल तर mr² फक्त असेल. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर, आणि दोन ॲक्सिस एकमेकांना पॅरलल आहे म्हणजे आपण आरामात पॅरलल ॲक्सिस थेरम या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे H = काय असेल R. मग काम करू, आता पॅरलल ॲक्सिस थेरम फाईंड करू, आणि O पॉईंट असेल आणि हा काय झाला C. मग बाय युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम IO = काय, IC + mh². IC किती आहे तर IC आहे तुमचं mr² प्लस H पण किती या ठिकाणी R, तो झाला R². mr² प्लस mr² आपलं किती होणार आहे 2mr². हा झाला I. याला काय म्हणू आपण, I कोणाचा आहे आपला, रिंगचा आहे, बरोबर का नाही. मग या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे रेडियस ऑफ गायरेशनच्या टर्ममध्ये तर तो असेल तुमचं mk². पण हा कोणाचा, याचा. रे मास वगैरे सगळं काही सेम दिलेलं आहे. ओके, रिंगचा आहे म्हणून आपण k⁻r घेऊन टाकू, आणि इथला m आणि इथला m काय आला कॅन्सल. मग k⁻r² हा किती भेटला तर 2r², आणि फक्त kr जर फाईंड केलं kr तर तो किती भेटणार तर √2r. हे झालं रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता दुसरा कोणासाठी घ्यायचा आपल्याला, डिस्कसाठी घ्यायचा आहे. मग सर्क्युलर डिस्क आहे, त्याचा मास सेम आहे, रेडियस पण सेम आहे, सगळं काही सेम आहे, आणि टँजेंट पण सेम आहे. कुठून पास होते टँजेंट प्लेनला परपेंडिक्युलर आहे, आणि याच्या सेंटरपासून जर ॲक्सिस पास केलं तर याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो किती असणार तर mr²/2. पुन्हा हे दोन ॲक्सिस एकमेकांना पॅरलल आहे, आणि याच्यातलं जे डिस्टन्स आहे ती H राहील, आणि H किती राहणार R इतकं. हा C पॉईंट झाला, आणि हा काय झाला O पॉईंट. म्हणजे पुन्हा एकदा आपण कोणता थेरम यूज करणार, पॅरलल ॲक्सिस थेरम. IO = IC + mh². IC किती आहे तर IC आहे तुमचं mr²/2 प्लस Hच्या जागी काय टाकायचं R, mr². आणि I जर घेतला तर तो आपण डिस्कसाठी घेणार, मग त्याला आपण ID घेऊन टाकू. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर भेटेल 3/2 mr². हा झाला IDच्या जागी काय टाकू आपण mk², पण डिस्क आहे म्हणून आपण त्याला D कन्सिडर करणार. m काय आला कॅन्सल, मग याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका. KD 3चा येणार नाही, 2चं पण येणार, मग त्या दोघांना रूटमध्ये टाकलं, √3/2 r²चं किती येणार फक्त R. हे झालं डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन. आता तुम्हाला रेशो विचारलेला आहे कोणाचा, तर पहिले रिंग दिलेलं आहे, रेशो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग टू दॅट ऑफ द सर्क्युलर डिस्क. मग इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने काय करू, डिवाइड करू. मग आता नेक्स्ट केसमध्ये इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2. व्हॉट इज इक्वेशन 1, इट इज k⁻r, आणि इक्वेशन नंबर 2 k⁻d. k⁻rची व्हॅल्यू किती आहे √2r, आणि याची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे तर √3/2r. R गेट कॅन्सल. R2 कुठे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर कुठे जाणार, न्यूमरेटरला, म्हणजे काय राहिलं √2 अगेन √2/√3. √2 कॅन्सल होणार, म्हणजे याचा आन्सर काय येणार फक्त 2. √2 × 2 आणि डिवाइड काय आला तर √3. तर या रेडियस ऑफ गायरेशनचा जो रेशो आहे तो किती असणार तर 2/√3. जर तुम्ही या 4 ऑप्शनपैकी जर ऑप्शन बघितलं तर D ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी मॅच होतोय.
मग या क्वेश्चनचं जे फायनल आन्सर आहे ते असेल ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजेच किती तर 2/√3.